असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हाय हॅलो नमस्कार. एका गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये आई वडील, 3 मुली आणि एक भाऊ असा परिवार होता. परिवारातल्या मुलींची लग्न झाली होती, भावाचंही लग्न झालं होतं, मुलाचंही लग्न झालेलं होतं आणि आता फक्त आई वडील उरलेले होते. वडिलांचा खूप छान असा व्यवसाय होता. पौरोहित्य करायचे वडील. पूर्ण पंचक्रोशीमध्ये वडिलांचा खूप छान असा व्यवसाय होता. लग्न असो, धार्मिक विधी असो, पूजापाठ असो, यज्ञ होम हवन असो, कुठल्याही गोष्टीसाठी गावातले आणि इतर ठिकाणचे लोकही त्यांना बोलवायचे. विद्वान असे गुरुजी होते ते. सगळीकडे त्यांचं जाणं येणं असायचं आणि त्यांची विद्वत्ता सगळ्यांना माहिती होती. असे ते गुरुजी असायचे आणि त्यांचं जाणं येणं असल्यामुळे त्यांच्याकडे पण अनेक जण यायचे. असं करता करता गुरुजींचं हे काम चाललेलं असताना त्यांचं वयानुसार त्यांचं थकणं चाललेलं होतं. थकत जात होते ते आणि असं करता करता त्यांना एक दिवस पॅरालिसिसचा अटॅक आला आणि असं ते अंथरुणात पडले. अंथरुणात ते राहायला लागले. त्यांच्याकडून कुठलंही काम व्हायचं नाही आणि मग त्यामुळे त्यांची खूप चिडचिड व्हायची की मी सतत कामात असणारा माणूस, आत्ता मी अंथरुणामध्ये पडलेलो आहे. आता सणवार येत आहेत, सगळी कामं चाललेली आहेत, कामाचे दिवस आहेत, सीझनचा दिवस आहेत, तर मला हे असं पडून नाही चालणार. त्यांची सतत धडपड चाललेली असायची. त्यांचं सतत असं चालायचं की मला उठायचं, मला उठून उभं राहायचं आणि मला काम करायला जायचं, मला काम करायचं, असं सतत त्यांचं चाललेलं असायचं. कारण ते खूप विद्वान होते. त्यांचं सतत मंत्र चालू असायचे, सतत त्यांचं नामस्मरण चालू असायचं. आयुष्यभर त्यांनी देवाची पूजा केली, घरातल्या देवांची पूजा केली. त्यांच्या घराजवळ राम मंदिर होतं, त्या राम मंदिराची ते रोज पूजा करायचे. त्यांच्याजवळ अजून विठ्ठल मंदिर होतं, त्या विठ्ठल मंदिराचीही ते पूजा करायचे. आणि त्यानंतर श्रावण महिनाभर ते महादेवाचीही पूजा करायचे. सकाळी 3 वाजेला ते उठायचे, महादेवाच्या मंदिरात जायचे, पूर्ण वेळ तिथे थांबायचे. गावातले लोक तिथे महादेवाची पूजा करायला यायचे. त्यांचे सगळे ते पूजा विधी करायचे तिथे. असं त्यांचं ते धार्मिक कामं चाललेली असायची, धार्मिक कार्य त्यांची चाललेली असायची. पंचक्रोशीत त्यांचं खूप नाव होतं. सगळेजण त्यांना आबा म्हणून म्हणायचे, आबा म्हणायचे त्यांना सगळेजण. आणि असं ते त्यांचा आजारपणामुळे ते अंथरुणात राहिलेत. त्यांना सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला. खूप दुखणं खुपणं त्यांना सहन व्हायचं नाही. त्याच्यामुळे त्यांची खूप चिडचिड व्हायला लागली. असंख्य यातना त्यांना व्हायला लागल्यात आणि असं करता करता दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती, खालावत गेली. असं करता करता अधिक महिना आला. अधिक महिन्यामध्ये पूर्ण त्यांनी अन्नत्याग केला. अन्नाचा एक कणही त्यांनी घेतला नाही. पूर्ण त्यांनी अन्न त्याग केला. त्यात त्यांना डायबिटीज पण होता, पुन्हा अन्य काही गोष्टी पण होत्या. त्याच्यामुळे त्यांची खाण्यापिण्यावर आधीच बंधनं असल्यामुळे आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी असं त्याग केल्यामुळे त्यांचं कमीच झालं प्रमाण, खाण्याचं प्रमाण त्यांचं कमीच झालं. ते फक्त लिक्विड घ्यायचे. मग ते लिक्विडमध्ये पण त्यांना कसलं तरी ज्यूस करून द्यायचं, की पाणी, सरबत, फळांचे ज्यूस, भाज्यांचे ज्यूस, सूप असं त्यांना बनवून ते मग ते त्या रूपाने त्यांना दिलं जायचं. कारण गोळ्या औषधं पण त्यावेळेला चालू होते त्यांना. आणि असं करता करता त्यांचं नामस्मरण पण चालू होतं. त्यांचा गुरु होते देगलूरकर महाराज, त्यांचे गुरु होते. त्यामुळे त्यांचं पण नामस्मरण त्यांचं चालू असायचं. दत्ताचं पण ते करायचे खूप. दत्त महाराजांचं पण त्यांचं नामस्मरण चालू असं आणि आयुष्यभर त्यांनी रामाची सेवा केलेली होती. रामाचंही नामस्मरण चालू असायचं त्यांचं. सतत त्यांच्या घरामध्ये स्तोत्र, मंत्रपठण हे सगळं चालू असायचं. आणि असं करता करता त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली, खालावत गेली आणि ते अगदी शेवटचा काळ त्यांचा आला. तब्येत खूपच खालावलेली होती. अतिशय ते बारीक झालेले होते. असं हाडाचा सांगाडा दिसत होता त्यांचा आणि फक्त त्यांची छाती अशी हलत होती. त्यांचे हातपाय पण खूप बारीक झालेले होते. कारण त्यांनी अन्न त्याग केलेला होता. त्याच्यामुळे त्यांचं खाणं पिणं सगळं बंद झालेलं होतं.
अशी तब्येत त्यांची खालावत गेलेली होती. आणि असं करता करता त्यांच्या मुलाने सगळ्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्या भावांना बोलवलं, त्यांच्या मुलींना बोलवलं, असं सगळ्यांना बोलवलं होतं. आणि सगळेजण नातेवाईक त्यांच्या घरात आलेले होते, की असं वाटत होतं की काय मंगल कार्य आहे की काय इथे. इतकं प्रसन्न वाटत होतं, कारण ते होते त्यावेळेला ते होते. खूप छान असं वातावरण होतं, सगळ्यांचं असं हसी मजाक चाललेली होती, कारण पाहुणे पण खूप दिवसांनी एकमेकाला असे भेटलेले होते. आणि असं करता करता त्यांना भेटायलाही येत होते, कोणी त्यांच्यासाठी काही फळं आणत होते, कोणी काय आणत होतं, त्यांच्याशी गप्पा मारत होते. ते बोलत नव्हते, त्यांना बोलता येत नव्हतं, कारण ते खूप खालावलेले होते, खूप त्यांची स्थिती खूप बारीक झालेले होते, त्यांना काही समजत नव्हतं त्यांना. आणि त्यांच्याशी याची गप्पा मारायचे आणि पुन्हा जायचे की पुन्हा यायचे, असं त्यांचं असं गावातल्या लोकांचं चाललेलं होतं. आणि असं होतं ते घरातलं वातावरण, की असं वाटत होतं की लग्न कार्य आहे की काय, इतके सगळे पाहुणे आलेले होते. आणि असं करता करता दुपारच्या वेळेला त्यांच्या मुलीने राम मंदिरात गेली, ती रामाला सांगितलं की रामराया, आयुष्यभर यांनी तुझी सेवा केलेली आहे, माझ्या वडिलांनी आम्ही तुझी सेवा केलेली आहे, का तू त्यांचं असं अंत का बघतोस? त्यांना एक तर उठून तरी चालू कर, चालायला लाव त्यांना, नाहीतर तुझ्या चरणाशी घे रे त्यांना, त्यांना बोलव रे, तुझ्या चरणाशी त्यांना बोलव, नाहीतर पुन्हा त्यांना चालायला, बोलायला, फिरायला लाव. त्या मुलीने त्या रामरायाला प्रार्थना केली की रामराया, आयुष्यभर तुझी सेवा केली आहे त्यांनी, आयुष्यभर सेवा केली आहे, तू त्यांना तुझ्या चरणाशी तरी घे, नाहीतर पुन्हा पहिल्यासारखं त्यांना चालायला लाव, पुन्हा पहिल्यासारखं त्यांना सगळीकडे फिरायला लाव. अशी त्यांच्या मुलीने प्रार्थना केली. आणि त्या रामरायाच्या जवळचं एक तुळशीचं पान आणलं, मंजिरीसहित असं तुळशीचं मंजिरी आणली तिने, आणि रामरायाच्या जवळची थोडी साखर उचलून आणली प्रसाद म्हणून. आणि घरी आल्यावरती तिने त्यांच्या तोंडात टाकली ती साखर, तुळशीचं पत्र पण त्यांच्या तोंडात टाकलं, त्यांच्या छातीवर ठेवलं. आणि असं बोलत असताना की आबा मी जाऊन आली, तुमच्या रामाला सांगितलं, असं असं सांगितलं सगळं. आणि असं करता करता त्यांची छाती खूप अशी उडाली छाती त्यांची, की हे सांगत असताना, ती मुलगी त्यांना सांगत असताना त्यांची छाती उडाली अशी. आणि ती उडाल्यावरती ती घाबरली, ती जोरात आबा 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 करायला लागली. आणि तसे जे आजूबाजूचे नातेवाईक होते ते सगळे पटकन त्यांच्याजवळ आले, की काय आबांना असं चांगले झालेत आबा, चांगले झालेत आबा, असं सगळ्यांना वाटायला लागलं. पण त्यांची छाती अशी उडाल्यामुळे ती अशी छाती घरघर घरघर करायला लागली होती त्यांची छाती. आणि मग ते म्हटले की नाही, आता यांना खाली घ्या, अंथरुणातून आता यांना खाली घ्या, असं म्हटले ते. आणि मग काय सगळ्यांचा धीर सुटत चालला होता त्यावेळेला, कारण अंथरुणातून त्यांना खाली घेतलं जाणार होतं. घरातला कर्ता पुरुष होता तो, घरातला एकमेव, की त्या घराचा बाप जिवंत होता, त्या घराला घर पण असतं, आणि बाप गेल्यानंतर घराचं घर पण संपतं, अशी ती काहीशी स्थिती होती. आणि त्यांना वरच्या पलंगावरून त्यांना खाली घेतलं, आणि सगळे त्यांच्या आजूबाजूला बसले. ना कुणी त्या दिवशी जेवलं, ना कुणी काही केलं. आलेले सगळे नातेवाईक आजूबाजूला बसले आणि लगेच रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. रामरक्षा, हरिपाठ झाला, श्रीसूक्त, पुरुष सूक्त झालं. आणि असं करता करता भगवद्गीता झाली आणि विष्णू सहस्रनाम चालू झालं. विष्णू सहस्रनाम ते म्हणत असताना, हे सगळ्या गोष्टी घडत असताना दारातून खिडक्यांमधून लोक बघत होते की काय चाललंय. आणि महाराजांना त्यांना महाराज म्हणायचे सगळेजण, की महाराजांना खाली का घेतलं, की त्यांची स्थिती आता हे होते, कमी कमी होत चाललेली असं वाटायला लागलं होतं सगळ्यांना. सगळे त्यांना पाहायला आलेले होते आणि खिडक्यांमधून दारांमधून लोक बघत होते. विष्णू सहस्रनाम चाललेलं होतं, नामस्मरण चाललेलं होतं, अखंड नामस्मरण चाललेलं होतं. आणि असं असताना, सगळे आजूबाजूला लोक असताना, दारामध्ये एक मोठा कावळा आला. मोठा कावळा आला, की नेहमीच्या कावळ्यापेक्षाही मोठा कावळा दारामध्ये आला. आणि आजूबाजूला अनेक लोक असताना कावळा दाराच्या पिरोटीवर बसला आणि तो खूप काव 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 असं करायला लागला. सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, की नेहमीचा कावळा म्हणून सोडून दिलं. पण तो कावळा इतका जोराजोरात काव काव करायला लागला, की ते नामस्मरण चालू होतं, इकडे विष्णू सहस्रनाम चालू होतं, नामस्मरण चालू होतं. आणि त्या महाराजांची पत्नी त्यांच्या सुनेला म्हणाली, की कावळ्यासाठी पोळी घेऊन ये.
कावळा कावकाव करतोय, बराच वेळ झाला कावकाव करतोय, त्याच्यासाठी पोळी घेऊन ये. आणि तेवढा 1 मिनिट फक्त नामस्मरणात कुठेतरी असं विचलता आली आणि तेवढ्या वेळामध्ये घरातून पोळी त्या कावळ्याला टाकेपर्यंत नामस्मरणामध्ये थोडीशी विचलता आली आणि तेवढ्या वेळामध्ये आवांचा असा घर 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 ते छातीपासून पुढे वरवर वरवर असं ते जात राहिलं. ते असं छातीपासून पुढे वरती आलं, गळ्यापर्यंत आलं, गळ्यापासून ते असं तोंडापर्यंत आलं आलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू आले. ते रडायला लागले. जीवनपाठ त्यांना दिसायला लागला होता त्यांचा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, ते रडायला लागले आणि सगळेजण रडत होते. सगळेजण त्यांना म्हणत होते की आबा तुम्ही रडू नका, आयुष्यभर तुम्ही रडलेले नाही आहात. ते रडायला लागल्यावरती नामस्मरण पुन्हा जोरात सुरू झालं आणि त्या वेळामध्ये त्यांचे अश्रू घळाघळा येत होते. तोंडातून ते श्वास घेत होते, डोळे बंद झालेले होते आणि त्यांचं अखंड अश्रू वाहत होते की त्यांना पूर्ण त्यांचा जीवनाचा पट दिसत होता त्यावेळेला. आणि सगळेजण त्यांना आबा 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 म्हणून हाका मारत होते, महाराज महाराज म्हणून त्यांना हाका मारत होते. पण ते त्यांना सगळा त्यांचा जीवनाचा पट दिसत होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला तो जो कावळा आलेला होता, तो कावळासुद्धा त्याला थांबावं लागलं होतं, कारण अखंड नामस्मरण चालू होतं. आणि त्यावेळेला त्याने नामस्मरणामध्ये इतक्या जोराजोरात कावकाव केलं की ते नामस्मरण थांबलं होतं. आणि तेवढ्या वेळामध्ये त्याने आपला डाव साधला होता. त्या काळाने आपला डाव साधला होता आणि त्यांना तो त्यावेळेला घेऊन चालला होता, निघाला होता. त्यांचा जीव त्यावेळेला जात होता, त्यांचा आत्मा त्यावेळेला जात होता. त्यावेळेला त्यांचा आत्मा या देहाचा त्याग करून निघत होता आणि तो काळ त्यांना घेऊन जात होता. असं हे सगळं तिथे बसलेले सगळेजण बघत होते. आणि मग एका वेळेला त्यांचं ते शांत झालेत. पूर्ण त्यांची घरघर थांबली, डोळ्यातले अश्रू थांबलेत आणि ते शांत झाले. मग सगळेजण रडायला लागलेत की आबा आबा म्हणून हक्का मारायला लागलेत. पण काळाने आपला डाव साधला होता. नामस्मरणामध्ये त्याने एक मिनिट त्याने अखंडता आणलेली होती आणि त्याने आपला डाव साधला होता की नामस्मरण चालू असतानाही काळाला थांबावं लागलं होतं. तिथे एवढी नामस्मरणाची ताकद होती ती आणि एवढं त्यांचं सामर्थ्य होतं, एवढं आबांचं सामर्थ्य होतं की त्यांनी अखंड आयुष्यभर रामाची सेवा केलेली होती, महादेवाची सेवा केलेली होती. आयुष्यभर त्यांनी कथा, पोथ्या, पुराणं वाचलेली होती. हे त्यांचं नामस्मरण होतं. हे त्याचं सामर्थ्य होतं की काळालाही तिथे थांबावं लागलं होतं, त्यांच्यासाठी काळाला थांबावं लागलं होतं. ही नामस्मरणाची ताकद होती. तर ते असं झालं, असं चाललं होतं आणि ते काळाने त्याचा डाव साधला होता आणि तो त्यांना घेऊन गेला होता. त्यांचा आत्मा निघाला होता, पण त्यांचं शरीर तिथेच होतं. आणि मग त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक रडायला लागले, त्यांच्या मुली रडायला लागल्या. सगळेजण असं करता करता त्यांच्या मुलांनाही सगळ्यांना फोन वगैरे करून सांगितलं. मग सगळे गावातले लोक आले त्यांना बघायला, भेटायला, पाहायला आले सगळेजण त्यांना. आणि एक रात्रभर त्यांना ठेवणार होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांची यात्रा काढणार होते, असं ते ठरलं होतं. मग रात्री तिथे भजन करायचं ठरलं. भजनासाठीही अनेक गावातले लोक आलेत. अगदी लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत अनेक लोक तिथे आले. आणि रात्रीच्या 4-5 वाजे, पहाटेच्या 4-5 वाजेपर्यंत भजन चालू होतं की ते भजन इतकं रंगत चाललेलं होतं की वाटतच नव्हतं की ते संपावं, की ही रात्र संपावी. आणि असं ते भजन इतकं रंगत रंगत चाललेलं होतं आणि कोणालाही तिथे त्यावेळेला झोप येत नव्हती. की असं ते छान वाटत होतं सगळ्यांना की किती ना देवाची ताकद, किती नामस्मरणाची ताकद, की ते आत्मा त्यांचा निघून गेलेला आहे, त्यांचं फक्त शरीर आहे, पण तरीही किती प्रसन्नता वाटते, तरीही किती घवघवीत वाटतं आहे. की त्या दिवशी कुणालाही झोप येत नव्हती, की कुणालाही असं की दारं बंद करून आपण आपल्या घरात राहावं असं कुणालाही वाटत नव्हतं. त्यांच्या आजूबाजूच्या, त्यांच्या गावातल्या लोकांना बरेच जणं त्यांच्या भजनाला आलेली होती. आणि असं ती रात्र गेली. त्याच्यानंतर सकाळी मग ते त्यांच्या मुलाने पण छान मंडप घातला दारामध्ये. त्यांच्या आंघोळीसाठी छान गंगाळ आणलेलं होतं, तांब्याचं गंगाळ आणलेलं होतं.
पलंग टाकला, त्याच्यावरती छान ते सजवलं, खुर्ची वगैरे ठेवली, मस्त ते सजवलं होतं. एखाद्या संत महंताची ती यात्रा निघणार होती. इतके लोक तिथे आलेले होते. खूप जण त्यांना बघायला आलेले होते. खूप जण त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले होते. त्यांना अनेक जणांनी गुरु केलेलं होतं. गावागावाहून लोक त्यांना बघायला आली होती, त्यांच्या दर्शनासाठी आलेली होती. आणि असं ते त्यांचं ते अंघोळीचा सोहळा चाललेला होता. त्यांना छान सोळं नेसवलं गेलं. मग तिथे कोणी सोळं नेसवत होतं, कोणी अंगावरती शेला घालत होतं. आणि मग त्यांचं ते सगळं ती तयारी झाली. अनेक लोक आलेले होते, अनेक लोक आलेली होती त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या यात्रेसाठी. अनेक लोक आले की ज्याची कल्पना सुद्धा केलेली नव्हती. इतकी लोक होती. काही त्यांच्या घराजवळ होती, काही रस्त्यात उभी होती, तर काही की जिथे त्यांचा अंतिम संस्कार होणार होते त्या ठिकाणी आधीच जाऊन बसलेली होती लोक. असंख्य लोक तिथे आलेली होती. आणि असं करता करता त्यांची यात्रा, त्यांची तयारी सुरू झाली आणि त्यांची अंतिम यात्रेला सुरुवात झाली. आणि लोक एकामागून एक की असं वाटत होतं की तिथे संत महंताची यात्रा निघालेली आहे. इतके लोक होते. त्यासाठी त्यांनी बँड लावला, त्यांच्या मुलाने बँड लावलेला होता की ज्याच्यावरती सगळे देवाची गाणी लागलेली होती. आणि त्यांना असं ते घेऊन निघाले. त्यांच्या खूप फुलं हार वगैरे घातलेले होते त्यांना. आणि त्यांना घेऊन निघाल्यावरती आजूबाजूची पण लोक खूप खूप त्यांच्या दर्शनासाठी होते, त्यांच्या यात्रेसाठी आलेले होते, की त्यांना अंतिम दर्शनासाठी आलेले होते. त्यांच्या अंतिम प्रवासाला ते निघणार होते म्हणून त्यांच्यासोबत त्यांना सहभागी होण्यासाठी आलेले होते. अनेक गावोगावची लोक तिथे आलेली होती. त्या दिवशी पूर्ण गाव बंद केलेला होता. त्यांची ज्या दिवशी अंतिम यात्रा निघणार होती त्या दिवशी संपूर्ण गाव बंद केलेला होता. आणि मग नंतर यांचं सगळं आटोपल्यानंतर गाव सुरू होणार होतं. असं ते झालं. आणि मग त्यांची यात्रा निघाल्यावरती खूप 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 लोक आली होती, खूप लोक, की असं वाटत होतं की ती यात्रा एक साधारण मनुष्याची नसून एका संत महंताची यात्रा निघालेली आहे. इतकं ते असं भारावणारं होतं की खूप असं की मनुष्य गेलेला होता, आबा गेलेले होते. आबा या त्यांचा देह सोडून ते गेलेले होते. पण त्यांचं इतकं कीर्ती होती की खूप लोक त्यांना भेटायला आलेली होती, त्यांच्या दर्शनाला आलेली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं ते झालेलं होतं. वाईट तर सगळ्यांना वाटत होतं की ते गेलेत, आपल्याला सोडून गेले, ते जगप्रवासाला गेले, या जगाचा निरोप घेऊन गेले होते. त्यांची आता अंतिम यात्रा होती आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं अस्तित्व संपणार होतं. पण तरीही प्रसन्नता वाटत होती, कारण वाटतच नव्हतं ते गेलेत इतकं. त्यांनी गावाला खूप वळण लावलं होतं, गावाला खूप धार्मिक बनवलेलं होतं. सगळ्या कथा पुराणांमधून त्यांनी गावाला खूप शिकवलं होतं. त्यामुळे गावातले लोकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करत होते आणि अजूनही करतात. ते गेलेले असतानाही त्यांच्यावरती अजूनही लोक प्रेम करतात. आणि अशी त्यांची कीर्ती होती, अशी त्यांची ख्याती होती की पंचक्रोशीत ते प्रसिद्ध होते. प्रसिद्ध असे ब्राह्मण होते, प्रसिद्ध पुरोहित होते, की आजही त्यांचं नाव घेतलं तरी लोक आदराने सन्मानाने त्यांचा उच्चार करतात, आदराने त्यांचं नाव घेतात. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की मला सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.